गोष्टीचं नाव आहे स्वतःची किंमत. एका घरात आई वडील आणि त्यांचे दोन मुलं राहत असतात. वडील आपल्या मोठ्या मुलाला जवळ बोलवतात. मोठ्या मुलाला जवळ बसून त्याच्या समोर एका मोठ्या कापडाच्या तुकड्याला ते 3 भागात विभागतात. पहिला कापडाचा भाग हातात घेतात आणि मुलाला सांगतात की तू या भागाला 2 रुपयाला विकू नये. मुलाला कळत नाही की वडील असं का सांगतात, परंतु वडिलांनी सांगितलंय म्हणून ते तर ऐकावं लागणारच. म्हणून मुलगा काय करतो, त्या कापडाच्या भागाला व्यवस्थित स्वच्छ धुतो, त्याला व्यवस्थित सुकवतो, त्याला व्यवस्थित प्रेस करतो आणि त्यानंतर बाजारात जाऊन त्या कापडाच्या भागाला हातरुमाल म्हणून 2 रुपयाला विकून येतो. बाजारात विकल्यानंतर जे 2 रुपये मिळतात ते वडिलांच्या हातात घरी येऊन देतो. वडील खुश होतात, त्याला शाबासकी देतात. परंतु त्याचे वडील इथेही थांबत नाही. तो कापडाचा दुसरा भाग ते हातात घेतात. त्या मुलाला सांगतात की आता या कापडाच्या दुसऱ्या भागाला तू 20 रुपयाला विकू नये. मुलाला कळत नाही 2 रुपये ठीक होतं, परंतु आता 20 रुपये का? परंतु वडिलांनी सांगितले म्हणून ऐकावं तर लागणारच. परंतु त्या मुलाला माहीत असतं की या कापडाच्या भागाला जर मी फक्त स्वच्छ धुवून सुकवून आणि प्रेस करून नेलं तर याची किंमत 2च रुपये आहे. मला याची किंमत वाढवण्यासाठी स्वतःचं डोकं लावलं पाहिजे. मुलगा विचार करतो आणि त्याला एकदमच युक्ती सुचते की मी या कापडाच्या तुकड्यावर जर स्वतःच्या हाताने काहीतरी मस्त चित्र असं जर रंगवलं तर याची किंमत वाढू शकते. आणि तो तेच करतो. ते रंगवल्यानंतर एका शाळेच्या बाहेर जाऊन तो उभा राहतो. शाळा सुटते. एक लहान मुलगी आपल्या आईसोबत घरी जात असते. त्या लहान मुलीला त्या कापडावरचं चित्र दिसतं. तिला ते खूप आवडतं आणि ती तिच्या आईकडे खूप सारा हट्ट धरते की मला ते कापड हवं. आईला न राहून मुलीचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ते कापड घेऊन द्यावं लागतं आणि या लहान मुलाला त्याचे 20 रुपये मिळतात. मुलगा खूप आनंदी होतो, कारण की त्याच्या आयुष्याची पहिली कमाई असते. घरी जातो, वडिलांच्या हातात ते 20 रुपये देतो. खूप आनंदी असतो. वडील शाबासकी देखील देतात, परंतु त्याचे वडील इथेही थांबत नाही. त्याचे वडील त्याला तिसरा भाग हातात देतात. तिसरा भाग हातात दिल्यानंतर त्याचे वडील त्याला सांगतात की या भागाला तू 200 रुपयाला विकू नये. मुलाला कळत नाही, हो 20 रुपये ठीक होतं, 2 रुपये ठीक होतं, 20 रुपये ठीक होतो, आता 200 रुपये तरी का? परंतु वडिलांनी सांगितलं म्हणून ऐकलं पाहिजेच आणि तेच तो करतो. परंतु त्याला माहीत असतं जर मी या कापडाला फक्त स्वच्छ धुतलं आणि त्याला व्यवस्थित प्रेस केलं तर याची किंमत 2 रुपये आहे. त्याच्यावर काहीतरी रंगवलं तर 20 रुपये होईल. जर 200 रुपये करायची आहे तर काहीतरी मोठं केलं पाहिजे. याची किंमत वाढवण्यासाठी काहीतरी मोठं केलं पाहिजे. मुलाला कळत नाही. मुलगा विचार करतो आणि विचार करता करता त्याला आठवतं की त्यांच्या गावात एका सिनेमाची शूटिंग चालू आहे आणि तिथे ऐश्वर्या राय नावाची अभिनेत्री आलेली आहे. जर मी या कापडाच्या तुकड्यावर त्या ऐश्वर्या राय अभिनेत्रीचा जर ऑटोग्राफ घेतला तर नक्कीच याची किंमत वाढेल. आणि तो तेच करतो. तो जिथे शूटिंग चालू असते त्या ठिकाणी जातो. त्या ऐश्वर्या रायचा ऑटोग्राफ त्यावर घेतो आणि ऑटोग्राफ घेतल्यानंतर बाजारात येऊन जोरडत फिरतो की ऐश्वर्या रायचा ऑटोग्राफ असलेला कापड फक्त आणि फक्त 200 रुपयात, ऐश्वर्या रायचा ऑटोग्राफ असलेलं कापड फक्त आणि फक्त 200 रुपयात. ज्या लोकांना ऐश्वर्या राय खूप आवडत असते ते लोक त्याच्याजवळ जमतात. कोणी 100 रुपये सांगू शकतं लागतं, तर कोणी 200, कोणी 300, कोणी 400, कोणी 500, कोणी 1000, कोणी 1500, तर कोणी 2000 आणि शेवटी 2000 रुपयाला ते ऑटोग्राफ असलेलं कापड विकून तो घरी येतो. आनंदात नाचत असतो, कुदत असतो आणि वडिलांकडे येऊन ते 2000 रुपये देतो. वडील खूप आनंदी होतात. वडील त्याला खूप शाबासकी देतात. पण वडील त्याची इथेही थांबत नाही. वडील आता त्यांच्या ड्रॉवरमध्ये एक 200 वर्ष पुराणं घड्याळ असतं, ते काढून ते मुलाला देतात आणि सांगतात की मी तुला आता 3 ठिकाणी जायला सांगणार आहे. तू त्या 3 ठिकाणी जायचं आणि त्या 3 ठिकाणाच्या असलेल्या लोकांना विचारायचं या घड्याळाचं किंमत. ते लोक या घड्याळाची जी किंमत सांगतील ती तू येऊन मला सांगायची. मुलगा म्हणतो ठीक आहे. पहिल्या ठिकाणी तो जातो ते म्हणजे सोनाराच्या ठिकाणी. सोनाराच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या सोनाराला सांगतो की हे घड्याळ 200 वर्ष पुराणं आहे. जर मी हे तुम्हाला विकलं तर मला तुम्ही किती रुपये देणार? सोनार म्हणतो मी तुला 200 रुपये देईल. मुलगा म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी जातो ते म्हणजे मोहरांच्या ठिकाणी. मोहरांच्या ठिकाणी गेल्यानंतर मोहरीवाला त्याला सांगतो की मी तुला या घड्याळाचे 20 रुपये देऊ शकतो. तिसऱ्या ठिकाणी मुलगा जातो ते म्हणजे संग्रहालयात. संग्रहालयात गेल्यानंतर तिथले जे बाबा असतात ते या मुलाला सांगतात की मला या घड्याळाची किंमत कळली, मला या घड्याळाचं मूल्य कळलंय, मला हे माहीत आहे की हे घड्याळ 200 वर्ष पुराणं आहे आणि 200 वर्ष पुराणं घड्याळ असल्यामुळे या घड्याळाची किंमत म्हणून मी तुला 5000 रुपये देईल. या 3ही प्रसंगात त्या लोकांनी जी किंमत सांगितलेली असते ती घरी येऊन तो वडिलांना सांगतो. परंतु सकाळपासून त्याच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालेला असतो आणि तो न राहून वडिलांना विचारतो, बाबा मला तुम्ही सकाळपासून कधी कापड विकायला लावतायत तर कधी मला तुम्ही घड्याळाची किंमत विचारायला लावतायत, तुम्हाला नक्की सांगायचं तरी आहे का आहे? तेव्हा त्याचे वडील त्याला सांगतात की अरे बाळा मला तुला हे सांगायचं आहे की कापड एकच होतं, त्याचे मी 3 भाग केले. पहिल्या भागाला तू 2 रुपयाला विकलं आणि तिसऱ्या भागाला तू 2000 रुपयाला विकलं. म्हणजेच त्याच कापडाच्या भागाला जो कापड तू 2 रुपयाला विकला होता त्याच कापडाच्या भागावर स्वतःच्या युक्तीनं, स्वतःच्या कौशल्यानं, स्वतःच्या प्रयत्नानं तू त्या कापडाची किंमत 2 वरून 2000 वर नेली.
मला तुला हेच सांगायचं आहे की जर अशाच प्रकारे तू स्वतःवर काम करत राहिलास, स्वतःच्या युक्तीच्या बळावर, स्वतःच्या प्रयत्नाच्या बळावर, स्वतःच्या कौशल्याच्या बळावर जर स्वतःवर नेहमी सतत आयुष्यभर काम करत राहिलास तर नक्कीच तुझी किंमत वाढेल आणि हे जग तुला नक्कीच किंमत देईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घड्याळ. मला तुला घड्याळाच्या प्रसंगावरून हे सांगायचं होतं की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे. स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य नसल्यास रागावू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत असते तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या.